महानगरपालिका निवडणुकीनंतर आता आरक्षण सोडत जाहीर झाली आहे, त्याच्यामुळे नेमका महापौर होणार कोण याचं चित्र क्लिअर झालंय. आपण डायरेक्ट यादीच वाचून दाखवूया. सुरुवात करूया आपण मुंबईपासून. सर, मुंबईचा महापौर कोण होणार? त्याच्यामध्ये महिलांसाठी राजश्री शिरवाडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तायडे, आशा मराठे, शीतल गंभीर, योगिता कोळी आणि तेजस्वी घोसाळकर यांची नावं याच्यासाठी चर्चेमध्ये आहेत. या सगळ्या नावांमधला एक जर कॉमन फॅक्टर बघितला तर या सगळ्यांनी संघटनेमध्ये काम केलेले आहेत, माजी नगरसेविका आहेत. त्यातल्या त्या तेजस्वी घोसाळकर ह्या जस्ट आत्ता आलेल्या आहेत. त्यामुळे त्या ह्या महापौराच्या रेसमध्ये कितपत टिकतील याविषयी शंका आहे. मात्र बाकीच्या ज्या आहेत, राजश्री शिरवाडकर यांनी स्थायी समितीमध्ये काम केलेलं आहे, त्यांना तो कामाचा अनुभव आहे. त्याच्यामुळं त्या या रेसमध्ये टिकतील. कारण की 89 ज्या जागा आलेल्या आहेत भाजपच्या, त्याच्यापैकी 49 या महिला आहेत. त्यामुळं ही खूप काटेकी टक्कर असणार आहे. महापौर पद मिळवण्यासाठी अंतर्गत खूप मोठी स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये दुसरं आहेत अलका केरकर. ह्या मुंबईच्या माजी महापौर आहेत, मात्र एकंदरीत त्यांचं वय पाहता त्या ज्येष्ठ आहेत. त्याच्यामुळं त्यांना मग ज्येष्ठाला संधी द्यायची की एखाद्या नवीन चेहऱ्याला पुढे आणायचं, याच्यावरती भाजपमध्ये काही हे होईल, एकमत होईल, त्याच्यावरती हे सगळं डिपेंड करतंय. त्यानंतर ज्यांना कामाचा जास्त अनुभव आहे, योगिता कोळी, त्यांनी मुंबई महापालिकेमध्ये माजी नगरसेवक म्हणून त्या पण आधी त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या समित्यांवरती, मग शिक्षण असेल, हेल्थ असेल, या समित्यांवरती त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचंही नाव या रेसमध्ये आपल्याला दिसतंय. विशेष म्हणजे शीतल गंभीर हे नाव निवडणुकीच्या काळामध्ये खूप चर्चेत आलं होतं. कारण की आदित्य ठाकरेंनी जी टीका केली होती, त्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की याला तर उत्तर आमची शीतल गंभीर देईल. मग तेव्हा खूप सर्च झालं की शीतल गंभीर कोण मुख्यमंत्रीवर सभेमध्ये हे करतायत. तर यांना पण महिला मोर्चामध्ये काम करण्याचा अनुभव आहे. चांगल्या वक्त्या आहेत, मुद्दे खूप त्या अशा आक्रमकपणे मांडतात. त्याच्यामुळे तो आक्रमक चेहरा म्हणून त्यांचंही नाव चर्चेत येऊ शकतो. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की मराठी चेहऱ्यांमध्ये थोडासा आक्रमक चेहरा देऊन, म्हणजे आत्ता कितपत ठाकरेंचं आव्हान आपण जे म्हणतोय, पण मराठी मतं जी टिकलेली आहेत ती पुन्हा आपल्याकडं भाजप म्हणजे करत नाही राजकारण. एक 1-1.5 वर्ष ते लॉंग टर्म राजकारण करतं. त्यामुळे मालाड, मुलुंड या भागामधनं किंवा मेन दादरचा जो आसपासचा एरिया आहे त्याच्यामधनं चेहरा देण्याची शक्यता मला वाटते. त्याच्यामध्ये ज्या घाटकोपरमधनं निवडून येतात त्या याच्यामधनं रितू तायडे, बहुतेक तो त्यांचा प्रभाग आहे, तर त्यांनाही संघटनात्मक कामाचा चांगला अनुभव आहे. माजी नगरसेविका आहेत, मुंबई महिला मोर्चाच्या संयोजिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर हा सगळा अनुभव पाहता ज्यांना संघटनेचा बेस आहे, ज्यांनी महापालिकेमध्ये काम केलेलं आहे, स्थायी समितीमध्ये काम केलेलं आहे, तसा चेहऱ्याला ते संधी देतील असं मला वाटतंय. पुण्याचा जर विचार केला तर बिडकर यांचा पत्ता कट झालेला असं आता क्लिअर दिसतंय, जे सगळ्यात मोठे दावेदार होते. हे सोडता आता महिलाला ती जागा गेलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण महापौर होऊ शकते? निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपण त्यावेळी ही चर्चा केली होती की महापौर नेमका कोण होऊ शकतं. तर त्यामध्ये आपण बिडकर, धीरज घाटे यांची नावं घेतली होती. पण आता सर्वसाधारण महिला राखीव पडल्यामुळे त्यावेळी आपण ती चर्चा केली होती. पण आता ते महिलाच महापौर होणार आहे फिक्स झाल्यामुळे आपण काही 4-5 नावं आघाडीवर आहेत सध्या. त्यामध्ये एक पहिलं नाव म्हणजे रंजना टिळेकर आहे, दुसरं नाव मंजुषा नागपुरे, तिसरं मानसी देशपांडे आणि चौथं जे आहे ते रोहिणी चिमटे. ही 4 नावं सध्या आघाडीवर आहेत. त्यामध्ये मी सर्वाधिक प्राधान्य म्हणजे कोण होऊ शकतं, त्याला सर्वाधिक पसंती मिळू शकते, तर ते आहेत टिळेकर. टिळेकर यांचे पुत्र आहेत योगेश टिळेकर, हे आमदार आहेत भाजपचे आणि मागील आणि टिळेकरांची 6वी टर्म आहे. रंजना टिळेकरांची ही 6वी टर्म आहे. त्यामुळे त्यांचं नाव सध्या जास्त आघाडीवर, एक ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. कारण मागच्या टर्म मध्ये सर्वसाधारण खुला असा वर्ग होता आणि त्याच्यामध्ये मुक्ता टिळक या ब्राह्मण समाजातील चेहरा म्हणून महापौर झाल्या होत्या. त्यानंतर मुरलीधर मोहोळ जे आता केंद्रीय मंत्री आहेत,
ते महापौर झाले होते, ते मराठा समाजातून महापौर झाले. त्यामुळे या ब्राह्मण आणि मराठा समाजाला आत्ता संधी मिळेल अशी साशंकता आहे, मिळेलच असं वाटत नाही. त्यामुळे सध्या ओबीसी चेहऱ्याला भाजपकडून प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यामध्ये टिळेकर या आघाडीवर आहेत. दुसरं नाव जे आहे ते नागपूर यांचं, ते आता बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्यांची दुसरी टर्म आहे आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे. तिसरं जे नाव आहे ते मानसी देशपांडे, त्या राज्यमंत्री ज्या आहेत माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक आहेत. त्यांची ही हॅट्रिक आहे, यावेळेस तिसऱ्यांदा त्या सलग तिसऱ्यांदा निवडून आल्यात. त्यामुळे त्यांचंही नाव चर्चेत येऊ शकतं. आणि चौथं जे आहे त्या रोहिणी चिमटे आहेत, त्याही आघाडीवर आहेत. त्यांचीही मला वाटतं दुसरी टर्म आहे, पहिली की दुसरी आता सांगता येणार नाही, पण त्यांचंही नाव सध्या चर्चेत आहे. त्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आहेत. तर ही 4 नावं सध्या चर्चेत आहेत पुण्यामध्ये. आणि यानंतर बीडकरांचं कसं मग काय होणार? स्थायी समिती मिळणार? बीडकर हे भाजपमधील पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. रवींद्र दणगेकरांनी त्यांचा काही थोड्या मतांनी पराभव केला होता, पण त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यावेळी घेतलं होतं. यावेळी आता त्यांना महापौर पदाच्या रेसमध्ये ते आघाडीवर होते, पण आता महिलांसाठी राखीव आरक्षण पडल्यामुळे त्यांना त्यांची संधी हुकली आहे. त्यामुळे त्यांना कदाचित स्थायी समितीचे अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं. कुठल्याही महापालिकेमध्ये स्थायी समितीचं अध्यक्षपद म्हणजे सर्व आर्थिक नाड्या त्या स्थायी समितीच्या हातात असतात. ते स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालं म्हणजे सर्व जे निर्णय होतात, आर्थिक महत्वाचे निर्णय त्या स्थायी समितीमध्ये होतात. त्याच्यानंतर त्यावर सर्वसाधारण जिथं नगरसेवकांची बैठक होते त्या बैठकीवर निर्णय घेतले जातात. आत्ताचे जे कसब्याचे आमदार आहेत हेमंत रासने, तेही 2-3 वेळा मला वाटतं स्थायी समितीचे अध्यक्ष होते, त्याच्यानंतर ते आमदार झाले. त्यामुळे कदाचित बीडकरांना स्थायी समितीचे अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं. यानंतर आपण जरा मराठवाड्याच्या जागांवर बघूया. सचिन सर, संभाजीनगर, जालना, लातूर, कुठे कोण महापौर होणार? आज मराठवाड्यातील आरक्षणाची सोडत जाहीर झाली. त्यामध्ये 5 पैकी जवळपास 3 महापालिकेत महिला राज असणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महापौरपद हे सर्वसाधारण गटासाठी खुलं असणार आहे. तर त्याचसोबत परभणीतील महापौरपद हे सर्वसाधारण गटासाठी खुलं असणार आहे. त्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या जालना महापालिकेत मात्र अनुसूचित जातीची महिला महापौरपदी विराजमान होणार आहे. तर त्यासोबतच लातूर महापालिकेत ही अनुसूचित जातीची महिलाच या पदावरती विराजमान होणार आहे. त्यानंतर आपण जर नांदेड महापालिकेत पाहिलं तर नांदेड महापालिकेत सर्वसाधारण महिला उमेदवार यावेळेस दिसून येणार आहे महापौर पदावरती. जर आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर कालच आपण बोलल्याप्रमाणे या ठिकाणी एसटीचं आरक्षण निघेल असं आपल्याला वाटत होतं, मात्र ते काही निघालेलं नाही आणि यावेळेस सर्वसाधारण पुरुषासाठी या ठिकाणी मोठी संधी असणार आहे. त्यासोबतच आपण जर पहिल्यांदाच निर्मिती झालेल्या जालना महापालिकेत जर विषयी बोललो तर या ठिकाणी भाजपच्या जवळपास 4 नगरसेविका आहेत आणि त्या रेसमध्ये आहेत. आपण नावं सांगायला गेली तर रीमा खरात, वंदना मगरे आणि वंदना साळवे ह्या 4 जणी रेसमध्ये आहेत आणि यापैकी एक जण या ठिकाणी महापौर होऊ शकतं असे चिन्ह आहे. आता आपण थोडं नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे वळूया. तिथल्या कुठल्या महापौर पदाच्या नावाच्या शर्यतीमध्ये कोण आघाडीवर आहे? मी सुरुवातीला नागपूरचं सांगतो. नागपूरमध्ये महिला खुलं आरक्षण पडलेलं आहे. त्यातून 4 इंटरेस्टिंग नावं पुढे आलेली आहेत. यातलं सगळ्यात पहिलं आघाडीवर असलेलं नाव आहे ते म्हणजे शिवानी दानी. शिवानी दानी या सध्या भारतीय युवा मोर्चाच्या सरचिटणीस आहेत. त्यांनी यापूर्वी शहराच्या अध्यक्ष म्हणून पण काम केलेलं आहे. त्यांचा सगळ्यात मोठा USP म्हणजे त्या देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात विश्वासू आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून त्या निवडून आलेल्या आहेत. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे सध्या त्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयात इन्व्हेस्टरी ॲडवायझर म्हणून काम करतात. म्हणजे गुंतवणूक सल्लागार, ज्या राज्यामध्ये कुठे काय गुंतवणूक व्हावी ह्या संदर्भातली जी सल्लागार समिती आहे त्यामध्ये त्या काम करतायत. त्यामुळे एक मुख्यमंत्री कार्यालयातील एक शिक्षित चेहरा म्हणून, महिला चेहरा म्हणून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासातील चेहरा म्हणून शिवानी दानी यांचं नाव आघाडीवरती आहे. त्यानंतर
अन्य 3 नावंही चर्चेत आहेत. एक तर आहेत अश्विनी जिचकार, दुसरं म्हणजे नीता ठाकरे आणि तिसरं दिव्या धुर्डे. ह्या 3 नावं आघाडीवरती आहेत. अश्विनी जिचकार याही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच मतदारसंघातील प्रभागातून निवडून येतात. नीता ठाकरे या ज्येष्ठ नगरसेवक आहेत. मागच्या जवळपास 10 वर्षापासून त्यांचं नाव चर्चेत आहे. मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, पण यावेळी त्या पुन्हा निवडून आलेत आणि आता डायरेक्ट महापौर पदाच्या रेसमध्ये आलेले आहेत. मात्र या सगळ्यात मला शिवानी दानी यांचं नाव जास्तीत जास्त प्राधान्याने आघाडीवर वाटतंय. कारण मगाशी जेव्हा नागपूरची सोडत सुरू व्हायचीच होती त्याच्या आधीच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीच थेट शिवानी दानी यांचं नाव जाहीर केलं होतं की नागपूरचं आरक्षण जर महिला खुलं पडलं तर शिवानी दानी याच महापौर होतील असं त्यांनी जाहीर केलं होतं. खुलं पडणार हेच बोलले होते. म्हणजे सेटिंग आहे त्याच्यामुळे असा आरोप पण त्यांनी केला होता. आता हे योगायोगानं म्हणा किंवा सेटिंगनं म्हणा कसं असेल ते असेल, पण नागपूरमध्ये महिला खुलं आरक्षण पडलेलं आहे आणि शिवानी दानी यांचं नाव आघाडीवरती आहे. त्यांचं दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे जर आपण नागपूरमधील सगळ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला तर कृष्णा खोपडे असतील किंवा इतर आमदार जे असतील त्यांचं लीड जास्त होतं विधानसभेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वतःचं लीड 40,000च्या घरात आलं होतं. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात, आपल्या विधानसभा मतदारसंघात हे महापौरपद ठेवण्याचा प्रयत्न करतील. आपल्या मतदारसंघातून जास्तीत जास्त विकास व्हावा, आपल्या मतदारसंघातून जास्तीत जास्त निर्णय व्हावेत, आपल्या मतदारसंघात आपला महापौर राहावा, ह्यासाठी ते प्रयत्नशील असतील. त्यामुळे शिवानी दानी यांचं नाव सध्या तरी आघाडीवरती आहे. दुसरं आपण नाशिकमध्ये जाऊया. नाशिकमध्ये सुद्धा महिला खुलं आरक्षण पडलेलं आहे आणि नाशिकमधला सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे कुंभमेळा होणार आहे पुढच्या वर्षी. त्यामुळे नाशिक महापालिकेचं काम हे पुढचं काही 1-2 वर्ष तरी संपूर्ण कुंभमेळा सेंट्रिक असणार आहे. मंत्री गिरीश महाजन हे जरी तिथे सध्या होल अँड सोल कारभारी असले तरी पण शहरातील जे निर्णय आहेत, शहरातील जे प्रश्न आहेत ते महापालिकेतूनच सोडवले जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेचं एक वेगळं महत्व आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर. त्यामुळे नाशिकचं महापौर कोण होणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलेलं आहे. पण सध्या तरी काही नावं चर्चेत येत आहेत. त्यामध्ये सुनील केदार यांनी सांगितलं होतं, जे तिथले भाजपचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं होतं निष्ठावंतांना संधी दिली जाईल. म्हणजे नाशिकमध्ये आपण काही मागच्या वेळी बघितलं तर महापालिकेच्या आधी मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. त्यामुळं काही मनसेकडे होते, त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन भाजपचा फॉर्म भरून ते विजयी पण झाले. दिनकर पाटलांसारखी उदाहरण आपण बघितली तर. त्यामुळे निष्ठावंतांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न असणार आहे. यामध्ये हिमगौरी आहेर यांचं नाव आघाडीवरती आहे. चंद्रकला धुमाळ यांचं देखील नाव आघाडीवरती आहे. हिमगौरी या भाजपचे आमदार आहेत चांदवडचे, राहुल आहेर त्यांच्या चुलत बहीण आहेत त्या. पण राहुल आहेर यांना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा शब्द दिलेला आहे. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या तेव्हा फडणवीसांनी बऱ्याच आमदारांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार करताना असे शब्द दिले होते. त्यातले किती पाळलेत हे आपल्याला पण माहिती आहे. पण राहुल आहेर यांना पण तो शब्द दिला होता. त्यामुळे त्यांना जर यदा कदाचित मंत्रिपदाची लॉटरी लागली तर महापौर पण पद पण त्यांच्याच घरात आणि मंत्रिपद पण त्यांच्याच घरात असं होणार नाही. त्यामुळे हिमगौरी यांचं कदाचित नाव मागं पडू शकतं जर आहेर यांचं नाव मंत्रिपदाच्या रेसमध्ये पुढे आलं तर. दुसरं नाव आहे चंद्रकला धुमाळ. चंद्रकला धुमाळ यांचे जे पती आहेत दिगंबर धुमाळ ते भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मागच्या अनेक वर्षापासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत, संघटनेत कार्यरत आहेत. शहराच्या भाजपच्या वाढीसाठी त्यांची सक्रिय भूमिका असते. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात ते. त्यामुळे त्या कॅटेगरीत चंद्रकला धुमाळ यांचं नाव परफेक्ट बसतंय. दुसरं म्हणजे दीपाली कुलकर्णी, संध्या कुलकर्णी यांची पण नावं चर्चेत आहेत. पण ब्राह्मण समाजाला यापूर्वी संधी दिलेली आहे. त्यामुळे या दोघींचं नाव कितपत पुढे येतं हे पुढील काळात कळेल. संध्या कुलकर्णी यांचे जे वडील आहेत सतीश कुलकर्णी ते सुद्धा यापूर्वी महापौर होते. त्यामुळे परत एकदा त्यांच्याच घरात महापौरपद दिलं जाणार का असा सुद्धा प्रश्न आहे. थोडक्यात या सगळ्यात जर बघितलं आपण तर चंद्रकला धुमाळ हे नाव सध्या आघाडीवरती आहे आणि भाजपने जे क्रायटेरिया ठरवलेत त्यामध्ये ते परफेक्ट बसणारं नाव आहे. सोमेश.
आता आपल्याला दिसतंय की ठाकरे सेनेच्या काही लोकांनी याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि सोडतमध्येच काहीतरी घोळ आहे, सेटलमेंट आहे असं वाटतंय. वाटण्याला कारणही तसं आहे कारण की ज्या महाराष्ट्रातल्या प्रमुख महानगरपालिका आहेत, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, संभाजीनगर, इथे सगळीकडे ओपन कॅटेगरीला हे सुटलेलं आहे. त्याच्यामुळं SC ST असे जे काही आपण कालपासनं अंदाज बांधत होते ते चुकलेले आहे. तर रोशन सर, काय सांगाल की अशा सोडतीवर कितपत विश्वास ठेवायचा? ही सोडतीची नेमकी प्रक्रिया कशी असती? तुम्ही याच्याकडे कसं बघता? ही प्रशासकीय सोडत आहे, त्याच्यामुळं लगेच त्याच्यावरती आपण आक्षेप घेणं योग्य नाहीये. कारण की ह्याच्या मागचं मेन जे ठाकरे गटाने त्याच्या मागं आक्षेप घेतला त्याच्या मागची 2 कारणं होती. पहिलं तर म्हणजे उद्धव ठाकरेंनी जो देवाच्या मनात असेल तर होईल असं जे बोललं होतं त्याच्या मागं असं होतं की STचे फक्त 2च नगरसेवक निवडून आले होते आणि ते दोन्ही नगरसेवक हे ठाकरेंकडे होते. त्यामुळं यदाकदाचित जर ते STचं आरक्षण पडलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं मग ते आशा लावून बसले होते की STचं आरक्षण आलं तर आपलाच महापौर होईल. अशाही चर्चा होत्या की भाजपकडनं ते जे 2 STचे विजयी उमेदवार आहेत, नगरसेवक आहेत ठाकरेंचे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण आरक्षणाचं असं पडल्यामुळं ते आणि राजकीय पक्षांचं कामच आहे की आक्षेप घेणं. त्यासाठी ते न्यायालयात पण जाऊ शकतात. भाजपकडनं त्याची खिल्ली पण उडवली जाते. मात्र ह्याची चर्चा आहे की ज्या महत्वाच्या महापालिका आहे त्या महापालिकांचं आरक्षण ओपन एक तर महिलांसाठी होतंय, पुरुषांसाठी होतंय. मात्र ज्या दुसऱ्या छोट्या महापालिका आहेत, मराठवाड्यातल्या 2 महापालिकांमध्ये SCचं आरक्षण पडलेलं आहे. तर त्याच्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. पण आत्ताच लगेच त्याच्यावरती बोलणं खूप घाईचं होईल कारण की ही सगळी प्रक्रिया आहे ती प्रशासकीय आहे. ही प्रक्रिया कशी असते? नियम कसा असतो? इन कॅमेरा असं काय आहे का? हा, इन कॅमेरा असते. चक्राकार पद्धतीनं ते काढलं जातं. याच्यामध्ये जे ठाकरे गटाकडनं जो आक्षेप म्हणजे हे मी सांगायचं विसरलो की जो आक्षेप घेतला जातोय की त्यांनी मागच्या वेळेस STचं का नाही काढलं तर चिठ्ठ्या टाकायच्या आधी त्यातनं STची चिठ्ठी काढून टाकण्यात आली होती. त्याच्यामागचं कारण सांगितलं होतं की जर त्या वर्गाचे 3 नगरसेवक निवडून आले तरच ती चिठ्ठी त्या आरक्षण सोडतीमध्ये घेऊ शकतो. मात्र ठाकरे गटाचा असा आक्षेप होता की याच्या आधी हा नियम नव्हता. कारण की त्याच प्रकारे म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर, जिथं STचा एक उमेदवार होता तो निवडून आला होता आणि तो महापौर झाला होता. मग हे पूर्वी नव्हतं. मग हे आत्ताच तुम्ही आरक्षण का काढलंय? ते तुम्ही राजकीय पक्ष त्यांच्या सोयीने हे करतायत. त्याच्यामुळे त्यांचा मेन तो आक्षेप होता. दुसरं म्हणजे काँग्रेसचे जे गटनेते आमदार आहेत वड्डेट्टीवार यांनी अगदी म्हणजे जे चालू होतं, जे आरक्षण सोडत चालू होतं तेव्हा ते स्पष्ट बोलले की जर नागपूरचं आरक्षण महिलांसाठी खुलं असेल तर याच्यामध्ये नक्कीच काहीतरी सेटिंग आहे. कारण की तिथं मुख्यमंत्री कार्यालयामध्ये ज्या काम करतात दानी, ज्याच्याविषयी आपल्याला माझ्या सहकार्याने सांगितलं, तर त्यांना महापौर करण्यासाठी हे सेटिंग केलं गेलेलं आहे. तर आता मग शेवटी आहे की त्यांना न्यायालयामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यांना पण न्यायालयामध्ये जाऊन पण हे सिद्ध करणं की हे सगळं सेटिंगनी झालंय, ह्याच्यानी झालंय. कारण की प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्या तरतुदी करून ते नियम लावून, कारण की ह्याच्या आधी STसाठी किंवा त्या समाजाचे जर 2च नगरसेवक असतील आणि 3 नसतील तर ते आरक्षण देऊ शकत नाही. हे आतापर्यंत माहिती नव्हतं, पण प्रशासनानं ते पुढं काढलं. अशा या प्रशासकीय बाबींमध्ये ह्या गोष्टी सगळ्या अडकतील. त्याच्यामुळं मला नाही वाटत की विरोधकांचे आक्षेप हे न्यायालयामध्ये टिकतील. याबद्दल काय होतं याची प्रत्येक अपडेट आपण सरकारनामावर बघूच. उद्या सुद्धा न्यूज रूम लाईव्ह मध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत अशाच विश्लेषणासाठी आणि प्रत्येक राजकीय अपडेटसाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा.